असं म्हणजे सकाळी उठायचं, बाहेर निघायचं, फोन घेऊन रात्री जायचं, घरी जेवायचं, झोपायचं. मम्मी विचारते काय करून आला, काय माहिती. जायला जागा पण नाही भाई, कसं जायचं इथून. गर्दी बघा. नमस्कार मित्रांनो, मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं आपलं नवीन ब्लॉग मध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. गाईज पाणी ठेवले तापायला, बघू तापले का नाही. हा तापले वाफा निघतात. पाणी तापलं मस्त. आता पूर्ण फ्रेश हो आंघोळ पाणी करून. अपरिचित मित्रांनो, आंघोळ विंघोळ करून झालेली आहे मस्तपैकी. आता काहीतरी खाऊ. कारण काल चक्कर आली होती थोडी, तर आज जरा जास्त खाऊ नाही का. कारण भाई काल लय हिसाब बेकार होता रे. पडणार होतो डायरेक्ट, लिटरली बेशुद्ध होऊन. कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं पण होतं, काल रात्री शेवटच्या क्लिपला मी सांगितले ती. तर फटाफट काहीतरी चांगलं, म्हणजे जास्त खाऊ. चांगलं तर काय, जे आहे तेच खायला भेटणार आहे. जास्त खाऊन जाऊ, कारण आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे ना, चेंबूरपर्यंत. म्हणून वांग्याचं भरीत, पनीरची भाजी, चपाती. पण यार माझ्यासोबतच असं का होतं यार. खायला बसलोय आणि बघा केबल गेलंय. काय यार, सिग्नलचा प्रॉब्लेम. अरे यार, सुखाने 2 घास तारक मेहता बघून तरी जातात, ते पण नाही यार. ते पण नशिबात नाही. माझी जिंदगी पण अशी जेठालालसारखी झाली आहे. कधी कधी असं होतं, मला असं वाटतं मला की माझी जिंदगी पण त्या जेठालालसारखी झाली आहे. प्रॉब्लेम्सवर प्रॉब्लेम्स, काय चांगलं होतच नाही. हे कालचे कुर्ते काढूनच नाही ठेवले मी यार. रात्री एकदम अनइझी फील झालं, म्हणून हे रात्री काढूनच नाही ठेवले मी. तर काढून ठेवू. खाऊन पिऊन झालंय मस्तपैकी. आता निघू चेंबूरसाठी. गाय शूट करायला आलोय चेंबूरला. आम्ही आज दोघंच आहे. नेहमी आम्ही दोघंच असतो, काय विषय नाही. ही काय नवीन गोष्ट नाही. तर तिघं होतो. अभिषेक गेलाय कुठला तरी रॅप शूट करायला, आहे ना. काय माहिती कुठले रॅप शूट करत बसतो. आता तो वयात नाही ना, त्याला माहिती नाही की पुढे जाऊन काय होणार. कसं असतं, सपोर्ट करा पण आधी आपल्यावरती फोकस करा. आधी आपणच काय नाही तर आपण दुसऱ्याला काय ज्ञान देत बसणार. नाही त्याचं कसं आहे माहिती आहे का, आता तो 18-19 आहे ना. त्याचं वय जेव्हा निघून जाईल ना, तेव्हा त्याला रिग्रेट फिरवले. अरे आपण ना खूप चुका करत होतो आयुष्यात. तुम्हाला माहिती आहे आमचं असं वय निघत चाललंय ना, अजून आम्हाला एवढं रिग्रेट फील होतंय ना. म्हणजे भाई रात्रीची झोप नाही येत. विचार करून भाई वय वाढत चाललं. अजून काय सेटल पण नाहीत, कुठून इन्कम चालू नाही आहे. असं बेरोजगार सारखं, आवारासारखं घरावरती बोज आहेत आम्ही. असं हा ना फिरतोय. असं म्हणजे सकाळी उठायचं, बाहेर निघायचं, फोन घेऊन रात्री जायचं, घरी जेवायचं, झोपायचं. मम्मी विचारते काय करून आला, काय माहिती. काहीतरी करून आलो. अरे काय केलं, काय नाही. 4-5 वर्षात काहीतरी करायला पाहिजे होतं. जातीतले माणसं विचारतात की भाई काय करतो, काय सांगायचं. हा ब्लॉग बनवतो, काय त्यांना माहितीच नाही ना. ती आजची पिढीच नाही, ती आजची युथच नाही. ते 90sचे आहेत. काय पण असू द्या, घालायला कपडे नसतील, अंडरवेअर नसतील, काय पण असू द्या, ब्लॉग थांबणार नाही. ब्लॉग येणार, ब्लॉग तर बनवणारच, थांबायचं नाही ब्लॉग. कसं झालंय माहितीये का, आता ना भाई जे जॉब करतात ना, म्हणजे जे फ्रेंड्स आहेत ना माझे, ह्याचे जे फ्रेंड्स आहेत ना जे जॉब करतात, ते भाई 4 व्हीलर 2 व्हीलर घेऊन बिंदास फ्लॅक्स करतात. अरे आमच्या एरियातले लहान लहान आहेत ना, बाईक घेऊन फिरतात. आणि आजपर्यंत आम्ही चालतोच आहे अजूनपर्यंत. 4 वर्ष झाली मेहनत करून. जे आमच्या समोर एवढीशे लहान मुलं होते ना, ते एवढे हायटेड झालेत ना, दाढी मुशी हे ते बियर्ड वाढवली, बुलेटनी फिरतायत. म्हणलं अरे हा तर एवढा होता, लगेच एवढा कसं झाला. आम्ही तसेच आहे अजून. आणि बस आता नाही होतंय चालायला. भाई आता कार घे तू, कॅब कर आपल्यासाठी. अरे इथं समजता नाहीये तू गरिबी. भाई गरिबीला सतवतीये दिवसादिवस. एवढं सतवत चालली आहे ना भाई, खूप. कॉलेज सुटलं समझ रहे हो. काय आता सुटलं ना कॉलेज, समझ रहे हो. गाइस धमाचा इकडे एक शूट आहे. तो आपण या हॉटेलमध्ये करणार आहे. नवीनच हॉटेल आहे, या भाऊंचं हॉटेल आहे. आणि याचं शूट आहे इकडे. थोडंसं आतमध्ये आहे, पब्लिक जरा बसली आहे ना आतमध्ये खायला, तर मग थोडा वेट करतो नाही का, 10-15 मिनटं. आपल्यामुळे कुणाला तकलीफ नाही झाली पाहिजे नाही का, म्हणून.
गाय शूट करून झालेलं आहे मस्त. दोघांनी पण 2-2 व्हिडिओ बनवली मस्त. आता भाई फोनला चार्जिंग नाही बघा, पॉवर बँक सोबत घेऊन फिरतोय. आयफोनचं माहिती आहे ना तुम्हाला, फोनला चार्जिंग नाही म्हणून आता पॉवर बँकने चार्ज करतोय फोनला. फोनला बिलकुल चार्जिंग नाही भाई. गाय स्वामींच्या मठात जाऊन आलो आता जस्ट नाव. आता तुम्ही विचार करत असाल की भाई तुला तर सुतिक आहे, तू का गेला मंदिरात, कसं जाऊ शकतोस मंदिरात. तू तर बोलला होता तो तुला सुतिक आहे कारण माझी काकी ऑफ झाली होती. तर तेव्हा आम्हाला मंदिरात नाही जायचं होतं जेव्हा ऑफ झाले होते तेव्हा. आता मी मम्मीला फोन केला तर मम्मी बोलली की भाई जाऊ शकतो मंदिरात नाही का. मम्मीची परमिशन घेऊनच गेलो कारण आमच्यावरचं सुतिक आहे ना ते टळलं आता, म्हणजे नाही का झालं ते आता, म्हणून मंदिरात गेलो होतो. आणि आज गुरुवार पण होता, माझी इच्छा होती मंदिरात जायची स्वामींच्या, तर गेलो होतो मंदिरात नाही का पाया पडायला. गाईड आश्चर्याची बात अशी आहे की भाई तिथं स्वामींच्या मंदिरात आज ना गर्दीच नव्हती मठात नाही का. गर्दी म्हणजे गर्दीच नव्हती बिलकुल पण. का हा बरोबर आज हे आहे ना मार्गशीर्ष आहे, गुरुवार शेवटचा मार्गशीर्ष आय थिंक सो, माहित नाही पण मार्गशीर्ष आहे आज गुरुवारचा, म्हणून आज गर्दी नव्हती वाटतं. रात्रीच्या टायमाला बिलकुल गर्दी नव्हती. डायरेक्ट गेलो डायरेक्ट आलो, असंच होतं. फक्त तिकडे आतमध्ये दाखवू नाही शकलो कारण तिथे नाही का फोन अलाउड नसतात, ओरडतील वगैरे उगाच. कशाला फोन वगैरे व्हिडिओ वगैरे काढतोय काय माहिती कोण आहे हा, म्हणजे म्हणून मी व्हिडिओ नाही काढू शकलो कारण ओरडतील वगैरे उगाच म्हणून. आता पाय वगैरे पण आता जातोय घरीच. बघू आता सिद्धांतला कॉल करतो, सिद्धांत जर फ्री असेल तर सिद्धांतला भेटतो वाशीला जाऊन, नाही तर मग घरीच जातो डायरेक्ट. बघू फोन करून विचारतो त्याला कुठे येतो. जायला जागा पण नाही भाई, कसं जायचं इथून. गर्दी बघा पूर्ण शेवटपर्यंत. एकच शिडी असल्यावरती गर्दी असणारच ना. काही सिद्धांतला फोन केला होता, सिद्धांतने फोन नाही उचलला म्हणून मी आलो पनवेलची ट्रेन पकडून डायरेक्ट पनवेलला स्टेशनला आल्यावरती बघतो काय भाई एवढी गर्दी ना. अरे भाई पहिल्या 2 शिड्या होत्या ना, असं दोषीकडून पब्लिक जायची तर मग असं जास्त गर्दी नाही व्हायची. आता एकच शिडी त्याला त्या 2 शिड्या बंद केल्या, आता एकच शिडी ठेवली आहे ना, त्यामुळे खूप गर्दी होती भाई. काय बोलायचं. एनिवेज आता घरीच चाललो आहे भाई, पनवेलला पोचलो आहे. चालतो आता घरीच चाललो आहे, चालत चाललो आहे. आता घरी जाऊन जेवतो, एडिटिंगला पण बसायचं आहे ब्लॉग आणि करायची पण वेळ झालेली आहे आता. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां मराठी माणसाला सपोर्ट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा भाई. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.